सगळे सोयरे म्हणजे आई, पत्नी, आत्या, मामासह सर्वांना जात प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे नवी मागणी. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम. सगळे सोयरे या शब्दावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद. आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यात बसत नाही. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर 24 तारखेचा हट्ट धरू नये, जरांगेंना विनंती. मनोज जरांगेंशी चर्चा करून निघालेल्या शिष्टमंडळाच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकांच्या घोषणा. 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगेंची निर्णायक इशारा सभा. बीड पोलिसांकडे 125 मराठा आंदोलकांना नोटिसा. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देणार. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात येणार. भाजप एकट्यानेच निवडणुका लढवणार. भाजप आणि संघाच्या बैठकीत ठरल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा. खासदार निलंबनावर विरोधकांचा मोर्चा. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर. संसद ते विजय चौक मोर्चा. शरद पवारही सहभागी. खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका. सरकार चर्चेपासून पळ काढतेय, सुप्रिया सुळेंचा आरोप. तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका. ट्रिपल मर्डरने ठाणे शहर हादरलं. मद्यपी पतीने घेतला पत्नी आणि 2 लहान मुलांचा जीव. आरोपी अमित बागडी फरार. देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन. नवीन सब व्हेरियंट JN1चे देशात 21 रुग्ण. महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव. सिंधुदुर्गातल्या एकाला लागण. मास्क घाला, गर्दी टाळा, BMCचं आवाहन. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं, बेडचा BMCकडनं आढावा. RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार. मार्च-एप्रिल 2024 पर्यंत देशातील टोलनाक्यांवर GPS यंत्रणा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांच्या गोटातले पदाधिकारी. अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.